एबीपी शिक्षण समूह 100% निकाल गुणवंत विद्यार्थ्यांचा आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते सत्कार। हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव इथल्या एबीपी शिक्षण समूहातील वारणा विद्या निकेतन आणि आबासाहेब पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स निवासी आणि अनिवासी विभाग तसेच यशोका इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल या शाखांनी याही वर्षी 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे। गुणवंत विद्यार्थी, एनएमएमएस, त्याचबरोबर राष्ट्रीय शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, पीएम यशस्वी विद्यार्थी, पालकांचा सत्कार वारणा समूहाचे नेते आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते वारणा नगर येथे झाला। यावेळी डॉक्टर कोरे बोलत होते। एबीपी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष एबी पाटील यांनी संस्थेच्या यशात पालक आणि शिक्षकांचं योगदान असल्याचं सांगितलं। 10वी परीक्षेत शिवराज उमेश कदम या विद्यार्थ्याने 98.80% गुण मिळवून पारगाव केंद्रात प्रथम तर जिल्ह्यात द्वितीय येण्याचा मान मिळवलाय। शाळेतील 111 विद्यार्थ्यांपैकी 90%च्या वर 11 विद्यार्थी, 75 ते 89% 22 विद्यार्थी, 60 ते 74% 34 विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होत यश मिळवलंय। शैक्षणिक वर्षात यशोका इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई शाखेचा पहिल्याच वर्षी 100% निकाल लागलाय। खदिजा जुबेर अहमद मुक्केरी 80%, पियुष मानसिंग देसाई 79.20%, तर अरमान मुराद भालदार 70% गुण मिळवून यश मिळवलंय। आबासाहेब पाटील ज्युनियर कॉलेज मधून आर्या धनाजी सपाटे 67%, सुजय अनिल पाटील 67%, तर जयदीप दीपक पाटील 66.67% इतके गुण मिळवलेत। यावेळी संस्थेचे सचिव अमोल कुमार पाटील, राजलक्ष्मी पाटील, संचालिका आकांक्षा पाटील, वृषाली मगदूम, प्राचार्य SR पाटील, माध्यमिक अनिवासी विभाग प्रमुख प्रमोद चव्हाण, पाराशर विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका स्मिता भोसले आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।